लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू झालेली आहे आणि अमरावती लोकसभा मतदारसंघामध्ये महाविकास आघाडीचे संभाव्य उमेदवार काँग्रेसचे आमदार बळवंत वानखडे आपल्या सोबत आहेत। भाऊ, काँग्रेसची पहिली यादी जाहीर होणार आहे आणि यादीमध्ये प्राधान्याने पहिलं नाव तुमचं असल्याचं बोलल्या जाते। उमेदवारी जवळपास निश्चित आहेत, काय पहिली प्रतिक्रिया? महाविकास आघाडीनं सुरुवातीपासूनच मला तसे संकेत दिले होते आणि ते संकेत दिल्यामुळे माझं नाव पहिल्या यादीत येईल याची पूर्ण मला शाश्वती आहे। 1999 पासून हा संपूर्ण शिवसेनेचा बालेकिल्ला राहिलेला आहे। त्या ठिकाणी शिवसेनेचे खासदार निवडून आलेले आहेत, अनंतराव गुडे असतील किंवा मग आनंदराव वडसूळ, परंतु 2019च्या निवडणुकीमध्ये खासदार नवनीत राणांनी जे आहे ते शिवसेनेचं बुरुज ढासळलं आणि त्या ठिकाणी त्या अपक्ष म्हणून निवडून आलेले आहेत आणि या निवडणुकीत त्यांचं तुमच्या समोर आता आव्हान असणार आहे। कसं तुम्ही निवडून? त्यांचं आव्हान बिलकुल नाही, कारण त्या ज्या निवडून आल्या होत्या त्या फक्त काँग्रेस पक्षाच्या भरोशावरच निवडून आल्या होत्या आणि दोन महिन्यानंतर त्या कुठं गेल्या हे सगळ्या जनतेला माहीत आहे आणि म्हणून मी ते काही आव्हान समजत नाही आणि आव्हान समजत नाही याच्यासाठी की शेवटी हा काँग्रेसचा बालेकिल्ला आहे। काँग्रेसच्या मतावरच त्या निवडून आल्या होत्या आणि राहिला मित्रपक्षाच्या शिवसेनेचा विषय, तर शिवसेना आता महाविकास आघाडीत आहे आणि महाविकास आघाडीच्या माध्यमातून त्यांच्या सर्व संमतीनंच मी उमेदवार होईल। कुठले विकास कामं घेऊन तुम्ही मतदारांसमोर जाणार आहात? मी नेहमीच तसं सांगत असतो की ही जी निवडणूक आहे ही देशपातळीवरची निवडणूक आहे, परंतु स्थानिक लोकप्रतिनिधी म्हणून त्या मतदारसंघाचे काही प्रश्न असतात, अनेक प्रश्न असतात। ते जे मग बेरोजगारी आहे, महागाई आहे, मेळघाटचे अतिशय जटिल प्रश्न आहेत, म्हणजे पाण्याचा प्रश्न आहे, तिथला कुपोषणाचा प्रश्न आहे आणि बेरोजगारीचा आहेत, कारण त्यांच्या हाताला काम नसल्यामुळे ते स्थलांतरित होत राहतात नेहमी। वीज नाही, अजूनही 24 गावात वीज नाही तिथं, म्हणजे गेल्या 5 वर्षात कुठल्याही कामाकडे लक्ष न देता फक्त उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्यावर टीका करण्यात संबंधितांचा वेळ गेला। त्यामुळे जे मूलभूत प्रश्न होते मतदारसंघाचे त्या मूलभूत प्रश्नाकडे त्यांनी पूर्णतः दुर्लक्ष केलं। कशी रणनीती आता आखलेली आहे प्रचाराची, केव्हापासून सुरू करणार? आणि निवडणूक आहे, निवडणुकीत जे काही पक्षाची रणनीती असते ते ठरलेलीच असते, त्या पद्धतीनं सर्व लोक काम करत असतात आणि आमची जी महाविकास आघाडी आहे या महाविकास आघाडीतील प्रत्येक घटकातील जे काही पदाधिकारी आहेत, कार्यकर्ते आहेत, ते संपूर्ण कार्यकर्ते हे कामाला लागलेले आहेत आणि ते पूर्ण काम करतील। विजयाचा विश्वास वाटतो? विजयाचा निश्चित विश्वास आहे। तर होते काँग्रेसचे आमदार बळवंत वानखडे। आगामी लोकसभा निवडणूक जी आहे ती तोंडावर आहे आणि संभाव्य उमेदवार आहे ते त्यांचं संभाव्य उमेदवार म्हणून त्यांचं नाव चर्चेत आहेत। काँग्रेसकडनं ते ही संपूर्ण निवडणूक लढवणार आहेत। महाविकास आघाडीचे संपूर्ण घटक पक्ष माझ्यासोबत असल्याची ही प्रतिक्रिया त्यांनी दिली। कॅमेरामॅन अनिकेत दातोंडेसह मी स्वप्नील उमाप, TV9 मराठी, अमरावती। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।